नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इंडियन मॉम ऑफ रायोज अपर्णामध्ये। तर आता वाजले सकाळचे 6:30 आणि आम्ही आलेलो आहोत आत्ता जस्ट माझी आंघोळ वगैरे सगळी झाली। इराणी, श्रियान, सारंग सगळे आम्ही फ्रेश झालो आणि आत्ता मी चाललेली आहे नाश्ता करण्याकरिता। सो आत्ता निघायचं आहे समोरच्या प्रवासाला। आणि पण आजचा पूर्ण प्रवास मी तुमच्याशी शेअर करणार नाही, बिकॉज हे सगळं कारमध्येच असणार आहे आजचा फुल प्रवास। पण आम्ही कुठे चाललेलो आहोत हे नक्कीच मला तुम्हा सगळ्यांना सांगायला आवडेल। तर आम्ही चाललेलो आहोत आज गोव्याला। हो, आज आम्ही सगळे चाललेलो आहोत गोव्याला। सो गोव्याला जाऊन फन सगळं मज्जा मस्ती करणार आहोत। सो माझ्यासाठी ॲक्च्युली ते वाट बघतात, ते इथनं दिसते की नाही माहिती नाही, इराणी श्रियान। पण आजची जर्नी मी शेअर करणार नाही, डायरेक्ट गोव्याला पोहोचल्यानंतरच तुमच्या सगळ्यांशी बोलणार। पण म्हटलं त्याआधी ना इथला हा सगळा व्ह्यू तुम्हाला मी बॅक कॅमेराने शो करते की किती छान वाटतंय ते। तर चला, असा सुरू झाला आजचा आपला दिवस, आजचा ब्लॉग। आणि काय काय होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्याच्यामुळे स्टे ट्यून। सो आता वाजले सकाळचे 6:30 आणि आम्ही सगळे आंघोळ करून रेडी झालो आहेत आणि चाललेलो आहोत उपाहारगृहामध्ये नाश्ता करण्याकरिता। तर म्हटलं सकाळी सकाळी इथलं वातावरण म्हणा किंवा इथला नजारा कसा आहे हे तुमच्याशी शेअर करावं। तर बघा हा किती मस्त वाटतंय आणि रात्री इतकं क्लिअर नाही दिसलं, पण आता तुम्हाला दिसत असेल किती रमणीय वाटत आहे ना इथे। आणि आता तिकडे इराणी, श्रियान तिकडे गेलेत आणि म्हटलं चला मी सुद्धा येते, पण मला हे सगळं तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं। हे बघा तर इथे आम्ही करतोय मस्त गरमागरम नाश्ता। सो नाश्त्यामध्ये आम्ही घेतलेला आहे उपमा आणि पोहे, तसंच आम्ही साबुदाणा खिचडीसुद्धा ऑर्डर केलेली, पण ती बनत होती। आणि इथे तुम्ही मेनू बघू शकता, डोसा, पराठा, खिचडी सगळं मिळतंय आणि गरमागरम इतकं छान वाटत होतं ना। आणि आत्ता सुरू झालेला आहे आपले प्रवास, आणि हा प्रवास आहे पंढरपूर ते गोवा बाय रोड, आणि तेही कारणी, स्वतःच्या कारणी जाण्याची मजा काही वेगळीच असते। जसं तुम्ही आधीचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे की आमची गाडी जी आहे, म्हणजे कार जी आहे ही थोडी छोटी आहे, तरीसुद्धा आम्ही संपूर्ण जी आमची फॅमिली आहे कसा प्रवास करतो आहे यातनं तुम्हाला बघायला मिळेलच। खरं तर मी बोललेली तुम्हाला की मी आजचा व्लॉग फार शूट करणार नाही, पण काय माहिती मला असं हे सगळं तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं। तुम्ही बघू शकता आम्ही जिथं जातो आहे तर दोन्ही साईडला झाडं आहेत आणि हिरवळ होती। आणि तसंच ना गोव्याला जाण्याकरता जोही मार्ग आम्ही ज्या मार्गाने गेलेलो त्या मार्गाला दोन्ही साईडला झाडं खूप होती, हिरवळ होती, त्याच्यामुळे हा जो प्रवास आहे हा आम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटला, अजिबातही बोर झाला नाही। अदरवाईज तुम्ही समजू शकता की कंटिन्यू तुम्ही कारमध्ये आहात आणि तुम्ही ट्रॅव्हल करता आहात, सो कुठेतरी ते बोर व्हायला होतं। पण हे अजिबातही आमच्यासोबत या प्रवासात झालेलं नाही। एक फॅमिली सोबत होती, त्यातल्या त्यात आमच्या गप्पासुद्धा रंगलेल्या, आणि हा जो रोड आहे यामधनं प्रवास करताना अजून छान वाटलेलं। आणि आम्ही गुगल मॅप थ्रू गेलो, अर्थातच आपल्याला माहिती नसतं कुठे कसं जायचं आहे। सो गुगल मॅपनी आम्ही गेलेलो आणि गुगल मॅपनी आम्हाला जो रोड सांगितला तो अतिशय छान होता। खरं सांगायचं तर आम्ही अगदी गावागावातनं गेलेलो, त्यामुळे गावातली घरं म्हणा किंवा तिथले रस्ते म्हणा किंवा शेती हे सगळं बघताना अजून छान वाटत होतं, डोळ्याला खूप छान वाटत होतं। म्हणजे अजिबातच बोर झालं नाही, कारण जेव्हाही आम्ही हायवेनी गेलेलो तेव्हा अगदी कुठेतरी असं बोर व्हायला होतं, पण इथे खूप छान वाटलं। आणि तुम्ही अजूनही बघू शकता दोन्ही साईडला जी काही हिरवळ आहे आणि त्यामुळे वातावरण अजून छान वाटत होतं। आणि हे पुढचा प्रवास जो आहे मला तुमच्याशी यासाठी शेअर करायला आवडतोय, कारण तुम्ही बघू शकता की जेव्हाही आपण ट्रॅव्हलिंग करत असतो किंवा काय, तर असं आपल्याला नेहमी वाटतं की एक ना आपल्या मनासारखं व्हावं, आणि तेच आमच्यासोबत इथे होत होतं। म्हणजे केरळ साईडला जायची फार इच्छा होती कधीतरी, सो तो सुद्धा आम्ही नंतर प्लॅन नक्कीच करू। पण म्हटलं कोकणात आपण जातो आहे, सो कोकणातली जी काही हिरवळ आहे ही आपल्या नजरेने नक्की बघायला मिळावी, आणि ते आमचं तिथे स्वप्न पूर्ण झालं। आणि आम्ही अगदी समोर तुम्हाला प्रवास दिसेलच की घाटातनं सुद्धा गाड्या गेल्यात, आणि घाटातलं तो
तो रस्ता जेव्हा आम्ही बघितला ना, खरंच खूप छान वाटलं. अजिबातही खडतड नाही, स्मूथ रोड आणि त्यातनं आपली गाडी जात आहेत आणि दोन्ही साईडला हिरवळ, त्यात आजूबाजूनी सुद्धा गाड्या जात आहेत. सो रिस्की जरी असलं तरी एक इंटरेस्टिंग फील आला हा सगळा प्रवास करताना. हा तुम्हाला समोर हळूहळू कळेलच, पण म्हटलं आत्तासुद्धा तुमच्याशी सगळं सांगावं आणि तुम्हीसुद्धा समोर हे सगळं एन्जॉय करणार. थोडीशीच का असेना पण तुमच्या सगळ्यांशी ही क्लिप मला शेअर करायला फार आवडली, त्यामुळे मी शेअर करते. आता इथे तुम्ही बघू शकता आंबोळी घाट जो आहे हा सुरू झालेला आहे आणि हा सुद्धा घाट थोडा डेंजर घाट मानलं जातं, कारण तुम्ही बघू शकता साईडला काहीही बॅरियर्स नाही. म्हणजे जर तुमची स्पीडनी गाडी असेल तर डायरेक्ट खाईत जाऊ शकता. या नुसार इथला रोड आहे आणि तुम्हाला बघून कळालं असेल मला काय बोलायचं आहे ते. सो इथनंसुद्धा प्रवास करताना खूप मज्जा आली आम्हाला आणि अशा पद्धतीने ना आमचा गोवाचा प्रवास खरं तर आनंदाने सुरू झालेला आहे. तर जस्ट आता आम्ही गोव्याला पोहोचलोय आणि हा काहीसा असा व्ह्यू आहे आणि इथे ना शुगर केनचा ज्यूस मिळतोय. सो ते पिण्याकरता आम्ही थांबलोय. म्हटलं जरा तुम्हाला लुक दाखवावा, इथला काही जो व्ह्यू आहे हे दाखवावं. सो मस्त असा व्ह्यू आहे आणि खूप सारी नारळाची झाडं आणि ग्रीनरी अतिशय सुंदर. आणि जे काही आम्ही वळणातनं गाडी आणली ते खूप छान असा एक एक्सपिरियन्स होता आणि या ग्रीनरीमुळे ना खरं तर खूप जास्त छान वाटतंय. तर चला आता मी ज्यूस पिते, त्यानंतर आम्ही जिथे काही बुकिंग केली आहे तिथे जाणार. सो आमची ही गाडी आहे, या गाडीमध्ये आम्ही सगळे आलेलो आहोत. सो श्रियान वगैरे सगळं तिकडे बसलं आहे बघा, मला दिसत असेल तिकडे बसले सगळे. सो गोव्याला आल्याबरोबर आम्ही सगळ्यात आधी घेतोय गन्ने का ज्यूस आणि आम्ही इथे घेतोय मस्त उसाचा रस आणि खरंच खूप मस्त होता. पूर्ण प्रवासानंतर हे जे एक रिलॅक्सेशन होतं ना हे वेगळंच होतं. स्वतः गोव्याला आल्याला तुम्ही बघू शकता. सो त्यानंतर आत्ता आम्ही इथे आलेलो आहोत हॉटेलला रॅडिसन ब्ल्यू. खरं तर हे हॉटेल आम्हाला कसं मिळालं हे सुद्धा तुम्हाला नक्की मला सांगायला आवडेल. आम्ही दुसरं हॉटेल बुक केलेलं आणि त्यानंतर जी काही आमची फजिती झाली त्यानंतर आम्ही आलो आहेत या हॉटेलला. आम्ही आमच्या फॅमिलीनुसार आम्ही दुसरं हॉटेल बुक केलेलं होतं, पण काय माहिती का पण नाही मिळालं ते. सो चला आता मी आता चेक इन करतो लगेच. तर जस्ट आत्ता आमचं चेक इनसुद्धा झालेलं आहे. छान ट्रॅव्हलिंग झालं. त्यानंतर ॲक्च्युली आम्हाला गोव्यामध्ये थोडा वेळ गेला, कारण आम्ही जिथे बुकिंग केलेलं सो तिथला कुठलंही आम्हाला अपडेट आलेलं नव्हतं की ते हॉटेल बंद केलं आहे त्यांनी किंवा काय सर्व्हिस देणं बंद केलं आहे. सो आम्हाला जवळजवळ 2 तास आम्हाला इथे फिरावं लागलं. आफ्टर दॅट आम्हाला हे हॉटेल भेटलेलं. सो आम्ही इथे बुक केलं आणि आत्ता जस्ट आम्हाला रूम मिळालेली आहे. जसा वेळ जर मिळाला ना मला मी थोडासा तुम्हाला क्विक याचा व्हिडिओ शेअर करणार आणि आजचा जो ब्लॉग आहे तो इथे एंड करते, कारण इराणी स्त्रियांची मस्ती बघा तुम्ही. तिथे जे काही ठेवलेलं आहे ना सामान ते सगळं ते बघतायत. असं चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आशा करते असा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.